तर भावांनो, आज आहे आपल्या कोकण सीरीजचा 12वा दिवस, ज्यात आर्यन आणि मी बाईकवरनं स्लिप होऊन पडलो. अरे कृष्णा, नेहमीसारखा आजही व्लॉग स्टार्ट होतो सकाळी काम करण्यापासून. काम असं होतं की सर्व कलमी आंब्यांच्या झाडांना कुदळने रिंग बनवायची होती, ज्याचं कारण मी पुढे ब्लॉग मध्ये सांगतो. आजपासून आमचे नवीन ठेकेदार आहेत हे झिंगूरचे पप्पा. काम करून बॉडी तर मस्तच पंप होते. त्यानंतर मी येतो दुसऱ्या आंब्याच्या झाडावर, जिथे मोबाईल सेट करून सेम प्रोसेसने रिंग पाडून घेतो. आणि माझ्या दिवसाचा अर्धा वर्कआउट तर इथेच होतो. मग माती काढण्यासाठी जेव्हा मी माझा मोबाईल सेट केला, तो एवढ्या जोरात स्क्रीनवर पडलेला. तिथे आल्यापासून कामासोबत 2-3 वस्तू तर मीच तोडल्या आहेत. आणि हा बघा कोकणातला पुष्पा प्लस मायकल जॅक्सन. ह्याला पण माहित नसेल थोड्या वेळात ह्याच्यासोबत काय होणार आहे. बाय द वे, झाडांच्या बाजूला रिंग बनवायचं कारण हेच होतं की सर्व कलमी झाडांमध्ये खतं टाकायची होती. मग आपला पुष्पा चंदनच्या शोधामध्ये फणसाच्या झाडावर चढतो आणि काय माहित ह्याच्या मनात काय येतं, हा याच्या पप्पांची गाडी काढून मला डबल सीट राऊंड मारायला घेऊन जातो. आणि मॅक्झिमम निघाल्याच्या 5 मिनिटाच्या आत आम्ही लगेच घरी पण येतो, पण डबल सीट नाही चालत कारण आमची गाडी मजबूत स्लिप झालेली. याच्या जखमा पण आम्हाला लगेच भेटतात, पण आर्यनला खूपच जास्त लागलेलं. म्हणून संध्याकाळी आर्यन सोबत मी जातो डॉक्टरकडे, जिथे पण आम्ही हसत होतो आणि गाडीवरनं पडल्यावर पण आम्ही हसतच होतो. बाय द वे, आम्ही इथेच पडलो आणि गाडी स्लिप झाल्यानंतर 10-15 पावलं लांब तर मी झाडाझुडपांमध्ये घुसलो. त्यात आज आपल्या झिंगूरचा बर्थडे पण होता, ज्याचं गिफ्ट आम्हाला भेटलं. तो केक वाटायच्या अगोदर स्वतः चेक करत होता गोड आहे की नाही. एनिवेज, आपण भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. लाईक